त्याला मदत केली। पण मित्रांनो, असे दोन राज्य ज्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे, तो म्हणजे केरळ आणि तमिळनाडू। केरळमध्ये बघितलं तर यूडीएफ वर्सेस एलडीएफ अशी इलेक्शन झाली। भाजप 4थ्या नंबरवरती ठेवलं गेलं, भाजपचा एकही आमदार निवडून नाही आला। दुसऱ्या बाजूला आपण जर तमिळनाडूची स्थिती बघितली तर तमिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय माहिती असेल तुम्हाला, पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिले विजय थलपती, ते जिंकले। दुसऱ्या क्रमांकावरती एआयडीएमके नावाचा पक्ष आला। तिसऱ्या क्रमांकावरती डीएमके जो सत्ताधारी पक्ष होता तो तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि चौथ्या आणि पाचव्यावरती फेकले गेले भाजप आणि काँग्रेस। तर तमिळनाडू आणि केरळच्या लोकांकडून आपण हे शिकलं पाहिजे की आपल्याला भाजप आणि काँग्रेस हे दोन पर्याय नसतात। आपण आपला पर्याय उभा करू शकतो आणि तिसरा पर्याय इकडच्या मतदार राजांनी ठरवलं तर त्यांना ताकदी देऊ शकतो आणि निवडून आणून सत्तेमध्येही बसू शकतो। हे तमिळनाडू आणि केरळने आज आपल्याला शिकवलंय आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की केरळ आणि तमिळनाडूच्या मतदारांकडनं आपण ही सीट नक्कीच घेतली पाहिजे। ही वेळ आली तर भाजप आणि काँग्रेसला सुद्धा तिसऱ्या आणि पाचव्या नंबरवरती सहजपणे फेकता येऊ शकतो।